IBPS PO भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। IBPS बँकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मोठी भरती निघाली आहे। 6715 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे IBPS मध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 21 जुलै 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 6715 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघालेली आहे। आणि या भरतीमध्ये जे महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर IBPS बँकची जी भरती हे 6715 जागांसाठी भरती निघाली आहे। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, लक्षात ठेवा, कारण की महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थीकडे फॉर्म भरत नाही, लक्षात ठेवा। आणि IBPS बँक भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय, फी किती, निवड प्रक्रिया काय, पेपर होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि IBPS या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून IBPS बँक भरती या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती निघाली IBPS ची 6715 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे। 21 जुलै 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आलाय तर 20 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला IBPS बँक या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 20 ते 35 वर्षापर्यंत आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 20 ते 33 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजले जाणार गणलं जाणार 1 जुलै 2026 रोजी आपलं वय मोजले जाणार गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC कॅटेगरीचे असाल तर 850 रुपये फी आणि त्याचबरोबर तुम्ही SC/ST PWD म्हणजे दिव्यांगजन असाल तरी 175 रुपये फी ठेवण्यात आलं आहे। आणि त्याचबरोबर 1 जुलै 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर 6715 जागांसाठी IBPS बँकेत ही भरती साठी चालू आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 40 ते 60 हजाराच्या वरती आपल्याला महिना भेटणार आहे आणि चांगली ड्युटी आहे, लक्षात ठेवा, चांगला पगार, एकदम शाही ड्युटी आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे पद आहे प्रोबेशनरी ऑफिसर PO मॅनेजमेंट ट्रेनीचं यामध्ये पद आहे आणि टोटल ह्या जागा आहे 6715 जागांसाठी, ठीक आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं निवड प्रक्रिया यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, तर पहा या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेस होणार आहे। 2 पेपर आहे, तर पूर्व परीक्षा हे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि मुख्य परीक्षा हे ऑक्टोबर 2026 मध्ये आहे। तर मी तुम्हाला तारखा या ठिकाणी पेपरच्या दिलेल्या आहे। आणि त्याचबरोबर आता अभ्यासक्रम काय आपलं जे निवड होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे। तर पहिल्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पहिला आपला पेपर होणार आहे प्री होणार आहे, म्हणजे पहिला जो पेपर आहे तर पहा यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मिनिटांमध्ये आणि ते आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 20 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 मार्कासाठी असणार आहे। आणि तुम्ही या ठिकाणी हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये तो पेपर देऊ शकता। 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे गणित। आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 35 प्रश्न असणार आहे आणि 40 मार्कासाठी असणार आहे आणि त्याच्यासाठी 20 मिनिटांमध्ये ते सोडवावं लागणार आहे। तर टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे, पहिला 60 मिनिटाचा टाईम भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर होणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरा जो आपला पेपर होणार आहे तर तो ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे। त्याचा जो अभ्यासक्रम आहे बुद्धिमत्ता चाचणीचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 60 मार्कासाठी 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जनरल इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, बँकिंग, त्याचबरोबर अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्कल याच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 60 मार्कासाठी ते असणार आहे 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। आणि इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मार्क त्याला असणार आहे आणि 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर डाटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशनचे आपले 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 60 मार्कासाठी असणार आहे 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। 160 मार्काचा हा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पेपर आपल्याला लिहावं लागणार आहे, लक्षात ठेवा। त्यासाठी 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी 30 मिनिटांमध्ये ते सोडवावं लागणार आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात आहे IBPS ची, बघू शकता तुम्ही या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बघू शकता, हे सर्व जाहिरात आहे। बघू शकता इंग्रजीमध्ये ही जाहिरात दिलेली आहे। तर फॉर्म भरणे बघा
या ठिकाणी फॉर्म भरण्याची डेट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर तर आपण या ठिकाणी पाहिलं तर जे ॲडमिट कार्डची पण या ठिकाणी तारीख दिलेली आहे आणि एक्झामिनेशनची पण तारीख आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे. तर बघू शकता हे सर्व जाहिरात आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे, IBPS बँक भरतीची ही सर्व जाहिरात आहे, बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या भरतीची तुम्हाला लिंकसुद्धा बघू शकता. फॉर्म जर भरायचा असेल तर ही काही वेबसाईट आहे www.ibps.in या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे. बघा काय म्हटलं आहे, कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियल IBPS वेबसाईट, ठीक आहे. त्यानंतर बघा जास्त काही मी तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही, ठीक आहे. तर पगार बघा या ठिकाणी 48,480 ते बघू शकता 62,480 एवढा काही पगार भेटणार आहे आणि वाढत तो 85,920 पण होणार आहे. तर आता यामध्ये आपण डायरेक्ट आपण मुद्द्यावर या ठिकाणी बोलणार आहे, ठीक आहे. वयोमर्यादा सर्व तुम्हाला सांगितलं मी स्टार्टिंगला. तर आता मेन सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे पेपरच्या बेसवर या भरतीमध्ये होणार आहे. तर पेपर आपला कशा प्रकारे होणार आहे, 2 पेपर होणार आहे. मी तुम्हाला तारखा पण सांगितलं आहे कोणकोणत्या तारखेला होणार आहे. तर बघा पहिला जो पेपर या ठिकाणी होणार आहे, तर बघा यामध्ये 2 पेपर आहे. पहिला पेपर झाल्यावर तुमचा दुसरा पेपर राहणार आहे. बघा हा पेपर या ठिकाणी आपला होणार आहे. तर सर्वात पहिला हा पेपर आहे 100 मार्काचा आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरची 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी आणि 20 मिनिटामध्ये ते सोडवावं लागणार आहे. त्यानंतर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे, 20 मिनिटामध्ये 30 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. आणि रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मार्क त्याला भेटणार आहे आणि त्याचबरोबर 20 मिनिटामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे, ठीक आहे. तर टोटल जे विद्यार्थी म्हणून आपला 60 मिनिटाचा हा पेपर या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला पेपर या ठिकाणी होणार आहे आणि 60 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे आणि एक जो या ठिकाणी जे बघू शकता 20 मिनिटामध्ये आपल्याला सोडायचे आहे, ठीक आहे. तर 20 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम झाला तर मग तो नेक्स्ट चॅप्टर त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुमचा दुसरा पेपर या ठिकाणी होणार आहे IBPS बँकचा. बघा दुसरा जो पेपर आहे हा जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी बघू शकता तुम्ही 200 मार्काचा टोटल या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि 170 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 160 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, रिझनिंगचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे आणि त्याचबरोबर 45 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. जनरल इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, बँकिंग अवेअरनेस, त्याचबरोबर डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस आणि इन्क्लुडिंग RBI सर्कल. तर याचे जे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 60 मार्कासाठी असणार आहे, 35 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 20 मार्कासाठी असणार आहे आणि बघू शकता इंग्रजी ग्रामरचे 35 मिनिटामध्ये ते सोडवावं लागणार आहे. आणि डाटा ॲनालिसिंग इंटरप्रिटेशनचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटामध्ये सोडवावं लागणार आहे. तर बघा 200 मार्काचा पेपर असणार आहे, 170 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 160 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. आणि खाली बघा या ठिकाणी 2 डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावं लागणार आहे, बघू शकता 2 प्रश्न आणि त्याचबरोबर 25 मार्क बघू शकता इंग्रजीमध्ये आणि 30 मिनिटामध्ये. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून